नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे हप्ते वितरण आहे आता पूर्णतः बंद झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा सन्मान निधी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. याच्यामध्ये कोणालाच दोन हप्ते जे आहेत म्हणजे 3000 रुपये आले नाही आहेत, फक्त 1500 रुपयांचाच लाभ जमा झालेला आहे. तर याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की जानेवारी हप्ता आला होता पण लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नसेल तर याला एकमेव कारण असेल की आधार सीडिंग स्टेटस. तर लक्षात घ्या की तुमचा आधार सीडिंग चेंज झालेला असू शकतं, त्यामुळे तुम्हाला ते चेक करायचं आहे. कदाचित डीबीटी झाली असेल पण आधार सीडिंग नसल्यामुळे डिॲक्टिवेट असल्यामुळे तुमचा लाभ आहे तो पुन्हा जाऊ शकतो. आणि राहिला प्रश्न सोशल मीडियावरती मार्च महिन्याचा हप्ते वितरणाचे अनेक मेसेजेस येत आहेत. तर हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, हप्ते वितरणाची घोषणा झालेली आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आपल्या व्हिडिओतून सांगू इच्छितो की मार्चचं एंडिंग होतं आणि लक्षात घ्या मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित झाला, परंतु अजून मार्च महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून शासनाची कोणतीच तयारी झाली नाही आहे. सगळ्यात प्रथम वित्त विभाग आहेत, मुख्यमंत्री वित्त विभागामार्फत परमिशन देतात, आर्थिक तरतूद केली जाते आणि त्याच्यानंतर शासकीय मान्यता देणारा GR प्रसिद्ध होतो आणि मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा आणि त्यानंतर लाभ वितरण अशा प्रकारची प्रोसेस आहे. तर ही अंमलात आणली जाते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मार्च एंडिंग होता. आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं लाडक्या बहिणींना की मार्च एंडिंगला प्रत्येक विभागामार्फत संबंधित जो वर्षभराची आकडेवारी असते किंवा जे लेखाजोखा असतात तर त्यांची माहिती एकत्रित करायची असते, कागदपत्रांची माहिती, केलेला खर्च, तर ही सगळी आकडेवारी जुळली पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या की मार्च महिन्याच्या हप्ते वितरणास विलंब होणार आहे. तर साधारणतः सर्वात प्रथम GR येईल, त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा आणि त्यानंतर लाभ वितरण. साधारणतः ही जी अपडेट आहे म्हणजे हप्ते वितरणाची घोषणा तर पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आपण माहिती देतच आहोत. लवकर हप्ता येत असेल तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे, पण लक्षात घ्या मार्च महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होण्यास थोडा उशीर होऊ शकतो, पण कन्फर्म तुम्हाला त्याचा सन्मान निधी मिळणार एवढं नक्की आहे. आणि मग राहिला प्रश्न आहे की नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ कन्फर्म मिळणार असे देखील सांगितलं जात आहे. मिळणार ही गोष्ट तरी कन्फर्म असली तरी देखील शासनाची तयारी या संदर्भात होणं गरजेचं आहे, कारण का जोपर्यंत अशा आर्थिक तरतूद होत नाही आहे, शासनाचा GR येत नाही आहे, तोपर्यंत हप्ते वितरणासंदर्भात काहीच अपडेट देता येणार नाही आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात त्याच्या चुकीच्या बातम्या येतात तर अशा बातम्यांपासून दूर राहावं. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी KYC सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु शासनामार्फत अजून या संदर्भात कोणतीच अपडेट आली नाही आहे. साधारणतः KYC दुरुस्तीची मुदत देखील पूर्णपणे संपलेली आहे आणि आता कोणालाही सध्या KYC दुरुस्ती करता येणार नाही आहे. या संदर्भात KYC करण्याचा ऑप्शन जर आला, कारण का मोठ्या प्रमाणावरती अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी KYCच केली नसल्यामुळे पात्र असून देखील त्यांना लाभ येत नाही आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना जर हा ऑप्शन उपलब्ध झाला तर आपण या संदर्भात अपडेट देणारच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. ज्यांना हप्ता आला नाही आहे त्यांनी कदाचित आधार सीडिंग त्यांचं राहिलं असेल किंवा डिॲक्टिवेट झालं असेल त्यांनी चेक करायचं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC झाले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना KYCचा ऑप्शन आलेलाच नाही आहे, दुरुस्ती आहे ती बंद झालेली आहे. आणि याचबरोबर मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची अजून कोणतीही शासनाची तयारी झाली नाही आहे. तर ही आताची सद्यस्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची अपडेट नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.